आपण पाहतात माणदेशी न्यूज. मान तालुक्याचा बुलंद आवाज. अल्पवयीन मुलीचे शोषण. म्हसवड पोलिसात गुन्हा दाखल. लग्नाचे आमिष दाखवून तसेच जेजुरीत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केलेली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता BNS तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जून ते 13 जुलै या कालावधीमध्ये मान तालुक्यातील पर्यंती गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी तसेच पुणे जेजुरी मार्गावर मारुती स्विफ्ट कारमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी नागेश महादेव कांडेकर राहणार खडकी तालुका मान जिल्हा सातारा यांनी लग्नाचे आमिष दाखवून जेजुरी येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत योगेश करचे याच्या मतीनं फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच ही बाब कोणालाही सांगितल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप करण्यात आलेले आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांतर्गत पोक्सो कायद्याच्या अंतर्गत 6, 8, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमणे हे करीत आहेत.